गावातील मान्यवर गोवामध्ये मी स्वतः संतोष दत्ताराम जोई श्री बुद्धेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट खोडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला या ठिकाणी भगवतांनी साथसंगत करताना आमच्या कोडीगावचे सुपुत्र सन्माननीय अक्षय बबलूमेत्री आणि त्यांना तबल्याची साथसंगत करताना त्यांचे गुरुबंधू सन्माननीय मागिरी शिगाडे सगळ्याला साथसंगत करताना सन्माननीय अक्षय गावले आणि माझी सर्व कोरस मंडळी यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। आज माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी मध्यभागी बसलेले सन्माननीय सुप्रसिद्ध भजन सम्राट कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम यांचे पट्ट शिष्य म्हणून त्यांची ख्याती घेतली या संपूर्ण सिंधुदुर्ग नव्हे तर महाराष्ट्र वर्गाचे ते माझे परममित्र सन्माननीय श्रीकांत शिरसाट बुवा त्यांना भगवताची साथसंगत करण्याचे सन्माननीय अमोल पांचाळ आणि सन्माननीय प्रेम आणि त्यांची सर्व कोरस मंडळी यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय। त्याचप्रमाणे त्या बाजूला बसलेले 3 नंबरला बसलेले सन्माननीय आमचे परममित्र या सिंधुदुर्गातील नामवंत भजन सम्राट त्यांच्या महाकाल साथी करणारे अनेक भजन रसिकांची मनं जिंकून घेतलेले असे माझे परममित्र मूर्ती लहान पण कीर्ती महान असे सन्माननीय संदीप पुजारे बुवा श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट नारायण तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग त्याला सुद्धा भगवताची साथसंगत करणारे सन्माननीय संकेत राऊत आणि तबल्याची साथसंगत करणारे सन्माननीय कौस्तुभ घाडे त्यांचे मंडळी यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय। आज या भजन रसिक मायबाप श्रोत्यांमध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार उपस्थित असतील। तबलावादक, पखवाजवादक, दशावतारी कलाकार अन्य कुठले कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतील। सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय। सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतोय। या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला बसलेले माझे परममित्र गुरुबंधू सन्माननीय बाबू गोटणकर त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय रघु गावकर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे श्रावण गावावरून माझे मार्गदर्शक सन्माननीय बाबू परमेश्वर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अनेक नामवंत भजनी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय। अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आम्हाला मिळालेली आहे। त्या साऊंडवाल्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानून सर्वांना ही दिवाळी आनंदाची भरभराटी सुख समृद्धीची जावो अशी भगवंताच्या चरणाची प्रार्थना करतो। त्या वेदा मुनेश्वराच्या चरणाची प्रार्थना करू। निश्चयता महामेरो बहुत जनासी आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी म्हणून त्यांनी इतिहासाचं पान सोनेरी अक्षराने लिहिलं की हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 14 विद्या 64 कलेने नटलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विद्येची देवता शारदा मातेला नमस्कार करून माझे ग्रामदैवत आई हेतुबाई गुरुदेव मुरुडेश्वर गुरुदेव कुलाचार्यांच्या चरणाशी लीन होऊन पिता मुरुडेश्वरांचे आशीर्वाद घेऊन देवी शांतादुर्गाई माताईचे आशीर्वाद घेऊन माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधर बुवा मुरलीधर यांच्या चरणाशी लीन होऊन ज्यांनी मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या मातृपितृ देवतेला वारवंदन करून सगळ्या तमाम भजन रसिक मायबाप श्रोत्याच्या साक्षीनं या ठिकाणी आपले सामने रंगीत संगीत बलवारी बंदाच्या जंगीर सामन्याला आमच्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। जय हिंद जय महाराष्ट्र। जय हिंद जय महाराष्ट्र। खरोखर या ठिकाणी बारीक करायचं भाग्य आम्हा तिन्ही बुवांना मिळाले। परत पुनश्च एकदा या समस्त कोळी ग्रामस्थ आणि भजन रसिकांचे मनपूर्वक आभार मानतोय। कार्यक्रमाला पावसामुळे थोडा उशीर झालेला आहे तरी सुद्धा या ठिकाणी अनेक भजी बुवा आले। सगळ्यांची काही नावं घेणं शक्य होत नाही तरी सुद्धा सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। टायमाचं बंधन आहे। या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये सुरुवातीला भजन नोटिशन प्रार्थना याला अर्धा तास दिलेला आहे। तेवढ्या वेळेतच आम्ही या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न
जेवढं शक्य होईल तेवढं मनोरंजन आणि भजन या ठिकाणी निश्चितच तुम्हाला या ठिकाणी सादर करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. अशी कोणी या ठिकाणी भगवंताच्या सेवेला सुरुवात करतो. धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड आहे. थोडासा व्होल्टेजचा जर प्रॉब्लेम असेल तर असं होऊ शकतं.
Hare
धन्यवाद. आज या ठिकाणी मला वाटतं कित्येक वर्ष तिरंगी डबलवारीचा सामना या ठिकाणी सादर करतो आणि आजचा हा सामना आम्हा 3 गोवामध्ये आयोजित केलेला आहे. आपण आम्हा तिघांनाही आपण ओळखतच असाल, बरोबर की नाही? या सिंधुदुर्गातील भजन आणि मनोरंजन याच्यामध्ये हातखंड असणारे आम्ही 3 गोवा. सुरुवातीला सांगितलं की मध्य सेंटरला जे बसलेले आहेत 2 नंबरला ते कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा यांचा वारसा अविरतपणे या भजन क्षेत्रामध्ये चालवत आहे. म्हणजे तुम्हाला भासू सुद्धा देणार नाही की चंद्रकांत कदमबुवा या ठिकाणी आहेत की आमचे श्रीकांत शिरसाट बुवा गात आहेत. म्हणजे तुम्हाला चंद्रकांत कदमबुवांचाच भास होणार अशी महान व्यक्ती आज आमच्या साथीला आहे. त्याचप्रमाणे हे भजन करून करून ज्याच्या डोक्यावरती केस सुद्धा राहिलेला नाही अशी महान व्यक्ती म्हणून ज्यांचं नाव या भजन क्षेत्रामध्ये घेतलं जातं. आता काय जॅकेट काय बघतोय म्हणता गोवा काही दिसत काढणं काय करता उकडवा का लागला तो दाखव आपण कोणाला दिल्या सुद्धा असतात ते. पण जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या संदीप पुजारी बुवांनी श्रीकांत शिरसाट करूया. अतिशय म्हणजे तुम्हाला वाटू देणार नाही की तुम्हाला इथून जावं घरी. या तिघांची भजनं पूर्णपणे ऐकावी आणि आनंद लुटावा आणि आपण घरी जावं. कारण कसं आहे या जीवनामध्ये दुसऱ्याला रडवणारे लोक भरपूर आहेत, पण दुसऱ्याला आनंद देऊन जगणं हे फार मोठी कला आहे, नाही का? एकदा सद्गुरूला एका भक्ताने विचारलं, सद्गुरू जीवनात आनंदाने जगण्यासाठी सगळ्यात पवित्र दिवस कोणता? जीवनात आनंदाने जगण्यासाठी सगळ्यात पवित्र दिवस कोणता? तेव्हा सद्गुरूने सांगितलं त्या भक्ताला, भक्ता जर तुला आनंदित जीवन जगायचं असेल तर एकच दिवस पवित्र आहे, तो म्हणजे तुझ्या मरणाच्या अगोदरचा पहिला दिवस. आता भक्त चाट पडलं म्हणालो मरणाच्या अगोदरचा पहिला दिवस आनंदात जगण्यासाठी कसं काय योग्य आहे? मरण तर कधी येणार मला माहिती नाही, क्षणाचा सुद्धा विलंब लागणार नाही मरण यायला, तरी सुद्धा पहिला दिवस कसा काय आनंदित जगण्यासाठी? तेव्हा सद्गुरूने सांगितलं, भक्ता तुझ्या जीवनामध्ये तुला जर आनंदित राहायचं असेल तर येणारा प्रत्येक दिवस, येणारा प्रत्येक तास, येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जर जगलास तर तुझ्या आयुष्यामध्ये सुखाची आणि समृद्धीची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर की नाही? म्हणून माणसाने किती दुःख, आपल्याला किती दुःख येऊ दे, पण हे संगीत क्षेत्र असं आहे किती दुःख असेल तरी त्या दुःखावरती पांघरून घालायचं एकमेव साधन म्हणजे हे भजन आहे. म्हणून आम्ही जिथे जातो तिथे सांगतो म्हणजे भक्तीने सांगतो म्हणजे ज्याला मानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. आणि या भजनाचं सादरीकरण करण्यासाठी आम्हा 3 गोवांना या ठिकाणी आमंत्रित केलंय. मनापासून सर्वांचे आभार मानतोय. या ठिकाणी आमचे परममित्र गणेश आंगणे, त्याचप्रमाणे आमच्या सांडवे गावावरून ज्यांनी मला कोणाची साथ संगत जे करतात मांजरेकर साहेब, त्याचप्रमाणे बबन परब, हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की रंगमंचावरती यावं. एवढे लांबून या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि या ठिकाणी प्रोटेक्शनला सुरुवात करतोय.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय सतीश मांजरेकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक, त्याचप्रमाणे पखवाजोदक अक्षय मेस्त्री यांच्यासाठी 100 रुपये आणि मांगरीश तबलावादक यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय गुरु रघु गावकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये, त्याचप्रमाणे पखवाजोदक अक्षय मेस्त्री यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी जिल्हा प्रमुख बाबन शिंदे तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघाचे बाबन शिंदे तसेच राजा गावकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या आम्ही मंडळाच्या वतीने स्वागत करत आहोत. धन्यवाद. या ठिकाणी लगेचच रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय, कारण मंडळाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की 3 पोवांना टायमिंग दिलेलं आहे. त्या टायमाचं बंधन पाळून त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंदर क्या दोनों की चाह में बोलूं, अंदर क्या चाहने बोलो, एक प्रेम दीवानी एक दीवानी, एक प्रेम दीवानी एक दीवानी, एक प्रेम दीवानी एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंदर रूप पाहता पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.